मित्रांनो नमस्कार. माझ्या मुलाच्या ऑफिसमधील सहकारी मित्र आमच्या गावी टूरसाठी आलेले आहेत व त्यांना काल मी जी पर्यटन स्थळे दाखविली त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहेच. आणि आज दुसऱ्या दिवशी मी त्यांना राजापूर तालुक्यातील 2 स्थळे दाखविणार आहे. ही 2 स्थळे पावसाळी निसर्ग सौंदर्य व धबधब्याखाली जाऊन मजा मस्ती करण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. आता आम्ही सकाळी 10 वाजता आमच्या घरून ओणी या ठिकाणी आलो आहोत व इथे एका ढाब्यावर नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत. पार्थ वडापाव सेंटर या ढाब्यावर बरेच लोक नाश्ता करण्यासाठी थांबतात. विशेष म्हणजे हा ढाबा एक महिला चालविते व तिने बनविलेले पदार्थ चविष्ट असतात. आणखीन एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे हॉटेलमध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी महिलांना काम देणे हे कोकणातच सुरू झाले आणि हा ट्रेंड आता मुंबई व इतर शहरात वापरला जातो. आता नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत. आपल्याला समोर दिसतोय हा ओढणी येथील गोवा हायवेवरील पाचल फाटा. हा रस्ता पाचल मार्गे अनुस्कुरा मलकापूर ते थेट कोल्हापूरला जोडला गेला आहे. म्हणजे कोकण व घाटमाता जोडणारा हा महामार्ग आहे. आणि या दरम्यान अनुस्कुरा या गावातील अनुस्कुरा घाट आज आम्ही पाहणार आहोत व घाटाच्या एकदम वरच्या टोकाला जाऊन आजूबाजूचे विहंगम असे पावसाळी निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यांनी न्याहाळणार आहोत. मित्रांनो, राजापूर तालुका हा सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला एकमेव तालुका आहे. राजापूरवासियांसाठी कोल्हापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने ती घाटाने जोडली जावी म्हणून हा मार्ग व त्यावरील हा घाट 2002 साली व्यवस्थित बनविण्यात आलेला आहे. अनुस्कुरा घाट खूप खतरनाक नागमोडी वळणाचा आहे, परंतु आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहताना व त्यातून पुढे जाताना रोमहर्षक आनंद मिळतो. आपण जर घाटाच्या एकदम वरच्या टोकावरून जाऊन खाली पाहिले तर दरीत असलेले अर्जुना नदीवरील अर्जुना धरणही आपल्याला दिसते व घाटातून जाताना आपण पर्वतावर आरूढ होऊन संपूर्ण परिसराचे सौंदर्य डोळे भरून पाहू शकतो. पावसाळ्यात ह्या परिसराचे सौंदर्य कडाकपारीतून शुभ्र पदरासारखे झरे धबधबे वाहत असतात. ढग आपल्याभोवती जणू काही पिंगाच घालत आहेत असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षातील स्वर्गाचा अनुभव घेत असल्यासारखे वाटते. राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाट महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट आहे. ब्रिटिश काळात राजापूरमधील व्यापारी मालाची वाहतूक याच घाटातून घाटमाथ्यावर होत असे. आता आम्ही सर्व घाटाच्या वरच्या टोकावर आलेलो आहोत आणि या घाटाच्या वरच्या टोकावरून जर खाली दरीत पाहिले तर अर्जुना नदीवरील आपल्याला हे धरण दिसतंय. शिवाय घाटातून जाणारे नागमोडी रस्त्याची वळणे आपल्याला दिसत आहेत. हिरवगार असं सौंदर्य आपल्याला निहाळता येतं. खूपच असं विहंगम असं दृश्य जे मी शब्दातही वर्णन करू शकत नाही असं हे निसर्ग सौंदर्य ही मुलं आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहेत, शिवाय आपल्या डोळ्यांनी निहाळत आहेत. खरोखर त्यांना या ठिकाणी येऊन आनंद झाला. त्याने आपलं थोडंसं फोटो सेशनसुद्धा केले. हे अर्जुना नदीचं धरणही आपण व्यवस्थितपणे पाहू शकतो. अशा प्रकारे हा जो अनुस्कुरा घाट आहे, हा घाटाचं निसर्ग सौंदर्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी पावसाळ्यातच यावं लागेल. तरच आपल्याला हे दृश्य निहाळता येईल व आपल्याला आनंद घेता येईल. तर मित्रांनो, आता हा अनुस्कुरा घाट आम्ही डोळे भरून पाहिल्यानंतर आम्ही पुढचं पर्यटन स्थळ म्हणजे राजापूर तालुक्यातील चुनाकोवन या गावामध्ये असलेला जो सवतकडा धबधबा आहे, तो सवतकडा धबधबा पाहण्यासाठी व धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेण्यासाठी आता आम्ही सर्व त्या ठिकाणी निघालेलो आहोत. मित्रांनो, आमचं गाव वडवली आणि आमच्या या गावाला लागूनच चुनाकोवन हे गाव आहे आणि या चुनाकोवनमध्ये हा सवतकडा धबधबा आहे. आमच्या गावातून या जर धबधब्यावर यायचं असेल तर फक्त 15 मिनिटे लागतात, परंतु आता आम्ही गोवा हायवेवरून डाव्या दिशेला जो मुंद्रोळ फाटा म्हणून आहे तिथून आपल्याला आतमध्ये चुनाकोवन सवतकड्यापर्यंत जायचं आहे. हा रस्ता थोडा खराब आहे आणि आता आम्ही सवतकडा धबधबा या ठिकाणी आलेलो आहोत. सवतकडा धबधबा पाहण्यासाठी आपल्याला खाली जावं लागतं आणि ही निसरडी वाट आहे.
आपण पाहू शकता या वाटेने जाण्यासाठी किती लोकांची गर्दी झालेली आहे आणि आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी खूप सारे पर्यटक आलेले आहेत। ही वाट निसरडी असल्यामुळे या ठिकाणी स्थूल किंवा ज्येष्ठ व्यक्ती कदाचित जाऊ शकणार नाही, कारण परत वर येण्यासाठी आपल्याला खूप त्रास होऊ शकतो। हा धबधबा खाली जाऊनच आपण त्याचं दृश्य व त्या पाण्यामधली मजा घेऊ शकतो आणि आपल्याला सर्व ही तरुण मुलं पटापट खाली उतरताना दिसत आहेत। पावसातून वाट निसरडी झालेली आहे। गावातील ग्रामपंचायतीने अजून तरी या सवतकडा धबधब्याच्या खाली जाण्यासाठी व्यवस्थित अशी वाट बनवलेली नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते। तर कृपया या ग्रामपंचायतीने या पर्यटन स्थळाकडे लक्ष दिलं तर खरोखर ग्रामपंचायतीचा नक्कीच फायदा होईल, गावाचा विकास होईल, असं माझं मत आहे। मित्रांनो, पावसाळ्यात ही वाट निसरडी झालेली असल्यामुळे मी आज या वाटेने खाली उतरणार नाही, कारण मला उतरायला सुद्धा त्रास होईल व परत वरती चढायलाही त्रास होईल। यापूर्वी मी 4 वर्षापूर्वी या धबधब्याखाली जाऊन मनमुराद आनंद घेतलेला आहे। तर आत्ता या ठिकाणी माझ्या मुलाचे हे सहकारी मित्र आलेले आहेत, ते या धबधब्याखाली जाऊन त्यांनी मनमुराद असा आनंद घेतलेला आहे। तर मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो, जर आपल्याला पावसाळी टूरसाठी कुठे जायचं असेल तर तुम्ही कोकणात या, कारण कोकण हा स्वर्ग आहे आणि ह्या स्वर्गामध्ये जे पर्यटन करणं याच्यामध्ये जो आनंद आहे तो इतर ठिकाणी आपल्याला मिळणार नाही। आणि म्हणून कोकणातील रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्ग जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत। त्यापैकी बरीचशी पर्यटन स्थळं ही पावसाळी पर्यटन स्थळं आहेत की आपण पावसाळ्यात येऊन या ठिकाणी खूप सारा आनंद व मजा घेऊ शकतो। तर मित्रांनो, कोकणातील पर्यटनाविषयीचा हा माझा माहितीपर सविस्तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।